नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू अवर फेमस यूट्यूब चॅनल आस्क इन डिटेल इनरिचिंग नॉलेज. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑपरेटिंग सिस्टीममधील खूप महत्त्वाचा कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो सेगमेंटेड मेमरी मॅनेजमेंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेज्ड मेमरी मॅनेजमेंट बघितलं, डिमांड पेज्ड मेमरी मॅनेजमेंट बघितलं आणि जे बरेचसे मेमरी मॅनेजमेंटच्या टेक्निक आहेत ते आपण बघितल्या. बट हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा असा प्रश्न पडतो की नेमकं हे होतंय कसं, नेमकं हे मेमरी मॅनेजमेंट केलं जातं कसं. आता हे उदाहरणानिशी आपल्याला समजून घ्यायचं आहे सेगमेंटेड मेमरी मॅनेजमेंट. सो लेट स्टार्ट. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सेगमेंटेशनच्या आपले पूर्ण थेअरीच्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत. डायरेक्टली तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. इथे एक्झाम्पल आहे. सेगमेंटेशन समजून घेण्यासाठी एक्झाम्पल समोर आहे. सपोज एक सी प्रोग्राम आहे, ठीक आहे. सी प्रोग्राम आपण रन करत आहोत आणि सी प्रोग्राम म्हणजे एक प्रकारची प्रोसेसच आहे, बरोबर आहे. आता ह्या असं विचारलं की ह्या प्रोग्रामला मेमरीमध्ये कसं जागा दिली जाते किंवा या प्रोग्राममध्ये किंवा या प्रोसेसला मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट केलं जातं, कसं मेमरी अलोकेशन केलं जातं. तर अतिशय सोपं आहे, नीट बघा. एका प्रोग्राममध्ये मेन फंक्शन असतात, युनियन असू शकतं, फंक्शन्स असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात, स्ट्रक्चर्स असू शकतात, बरंच काय काय आहे, बरोबर आहे. तर ह्या प्रत्येकाला एक सेगमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. काय म्हणून कन्सिडर केलं जातं? सेगमेंट म्हणून. मग त्या प्रत्येक सेगमेंटला सेपरेटली मेमरी देऊन अतिशय सोप्या पद्धतीनं हे मेमरी मॅनेजमेंट केलं जातं, ठीक आहे. म्हणजे हे सांगायची गरज नाही की मेमरीमध्ये अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक गोष्टीला मेमरी दिली जाते, तशा पद्धतीने दिली जाते. आता हे अतिशय सोपं झालं, क्लिअर झालं, सांगणं सुद्धा अतिशय इझी झालं की प्रत्येक फंक्शननुसार किंवा युनियननुसार किंवा व्हेरिएबलनुसार किंवा फंक्शननुसार किंवा स्ट्रक्चरनुसार किंवा कन्स्ट्रक्टनुसार हे जे काय असेल ते यानुसार मेमरी दिली जाते मेमरी स्पेसमध्ये किंवा स्टोरेजमध्ये. आता हे अतिशय क्लिअर आहे. चला आता लगेच आपण इथे नोट्समध्ये थोडंसं अजून क्लिअर करून घेऊ. इथे नीट बघा पहिल्यापासून. आफ्टर पेजिंग मेमरी अलोकेशन मेकॅनिझम युजर इज क्वाईट नॉट क्लिअर अंडरस्टँड फ्रॉम हिज ऑर हर पॉईंट ऑफ व्ह्यू. अजूनही बऱ्याच वेळेला समजत नाही आपल्याला की मेमरीत नेमकं कसं होतं, ठीक आहे. स्पेशली टॉकिंग अबाउट लॉजिकल मेमरी, लॉजिकली क्रिएटेड पार्टिशनिंग सच एज पेजिंग. सो वी कॅन से दॅट युजर व्ह्यू इज नॉट प्रॉपरली कन्सिडर इन पेजिंग. बरोबर आहे ना. युजर व्ह्यू इथे नीट बघा. युजर व्ह्यू इज नॉट प्रॉपरली कन्सिडर्ड इन पेजिंग. म्हणजे युजरच्या दृष्टीने ह्या गोष्टी अजूनही अनक्लिअरच आहेत की नेमके पेजेस कुठं आहेत, पेजेस कसे आहेत, काय आहेत, हे समजणं अजून अवघड जातं. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर लॉजिकली आहेत, बरोबर आहे. मग आता आपण समजून घेणार आहोत की ह्या सेगमेंटेशनमध्ये कसं. बघा, धिस युजर पॉईंट ऑफ व्ह्यू इज प्रॉपरली कन्सिडर्ड इन सेगमेंटेशन मेमरी अलोकेशन मेकॅनिझम. सेगमेंटेशनमध्ये युजरचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेण्यात आलेला आहे. युजरच्या दृष्टीने हे कसं सोपं जाईल हे समजून घेण्यासाठी ही मेकॅनिझम टेक्निक वापरलेली आहे. मग सेगमेंट्स काय दिले? सेगमेंट्स आर नथिंग बट पार्ट्स ऑफ एलिमेंट्स. समजते तुम्हाला? सेगमेंट हे काय आहेत तर कुठल्या तरी एलिमेंटचे पार्ट आहेत किंवा कुठल्या तरी प्रोग्रामचे पार्ट आहेत किंवा कुठल्या तरी प्रोसेसचे पार्ट आहेत. समजतंय तुम्हाला? आणि मग त्या पार्टनुसार त्यांना मेमरी देण्याचं काम केलेलं. आता इथं बघा, हिअर इन सेगमेंटेशन मेमरी अलोकेशन इज डन अकॉर्डिंग टू द सेगमेंट्स. So that this memory allocation of logical memory as well as physical memory is near to the user view. Let's consider below example. म्हणजे आता हे थोडंसं समजण्यासाठी सोपं आहे की मेन फंक्शनला इतकी जागा दिली जाते, युनियनला इतकी जागा आहे, व्हेरिएबलला इतकी जागा आहेत, फंक्शन्सला इतक्या जागा आहेत, कन्स्ट्रक्टला इतकी जागा आहे, वगैरे वगैरे वगैरे. सोपं आहे सांगणं, ठीक आहे. चला आता या पॉईंटमध्ये आपण बघू काय आहे पुढचं प्रकरण किंवा पुढच्या एक्सप्लेनेशन बघा. As shown in above figure, the basic functionality of the segmentation, we have taken an example of C program. C चा प्रोग्रामचा आपण एक्झाम्पल बघितलं. The program is one kind of process. Program ही प्रोसेस आहे and this program have various segments such as main function and other functions, unions, etc. So basically in segmentation, memory allocation is done on the basis of these segments. यांच्या आधारेच या सेगमेंटच्या आधारे मेमरी दिलं जातं. आपण हे सांगू शकतो. आता इथे आपण बोललो की मेमरी, इथे नीट बघा एकदा थोडक्यात आपण काय समजून घेणं पुन्हा एकदा आवश्यक आहे. व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे. व्हेरिएबल आपण काय कन्सिडर केलंय? व्हेरिएबल हे सुद्धा सेगमेंट आहेत, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ इंटिजर व्हेरिएबल असेल तर आपल्याला माहिती की त्याला किती मेमरी लागते. कॅरेक्टर असेल तर हे आपल्याला माहिती की त्याला किती मेमरी लागते, बरोबर आहे ना. फ्लोट असेल तर आपल्याला माहिती किती मेमरी लागते. म्हणून आता हे कसं झालं?
सोपं झालं, समजण्यासारखं झालं की हे सांगू शकतो, अरे याला तर इतकी लागती, याला 1 बाईट, याला 2 बाईट, असं पद्धतीनं हे अतिशय कसं झालेलं आहे काम. आता नीट बघा, या मेमरी अलोकेशन पार्टिशनिंगमुळे क्लिअर, सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड झालेलं आहे. सेगमेंटेशनच्या मुळे हे सगळं मेमरी मॅनेजमेंट कसं झालेलं आहे, क्लिअर, सिम्पल अँड इझी. तर हे होतं सेगमेंटेशन. चला ठीक आहे, अजून काय पॅराग्राफ दिला हा एक बघू. इट इज बेसिक दॅट प्रोसेस एंटर्स इन टू द सिस्टम, इट रिक्वायर्स मेमरी ॲज वेल ॲज सपोर्ट फ्रॉम द CPU फॉर एक्झिक्युशन. करेक्ट आहे. कुठलीही प्रोसेस, कुठलाही प्रोग्राम आपल्या सिस्टीममध्ये एंटर झाला की त्याला एक तर मेमरी पाहिजे स्टोरेजसाठी आणि प्रोसेसरची पॉवर पाहिजे एक्झिक्युशनसाठी. ऑल दीज थिंग्स आर हँडल्ड बाय ऑपरेटिंग सिस्टीम. हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करते, कारण तिचं काम आहे ऑपरेट करणे सगळ्यांना, बरोबर आहे. मग हे इफिशियंटली हँडल केलं जातं तर कशा पद्धतीनं, सेगमेंटेशन. CPU जनरेट्स अ डिफरंट काइंड ऑफ ॲड्रेसिंग विच इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स ॲज शोन इन द फिगर. ठीक आहे, नीट बघा. आता अजून महत्त्वाची गोष्ट आहे, सेगमेंटेशन करताना 2 पार्ट पाडले जातात, प्रत्येक एलिमेंटचे म्हणा किंवा प्रत्येक आयटमचे म्हणा किंवा प्रत्येक युनिटचं म्हणा. ठीक आहे, आता नीट बघा, इथे 2 पार्ट कसे पाडलेत बघा सेगमेंटचे किंवा ॲड्रेसिंग कशी केली जाते एकेका सेगमेंटेशनची. तर ती अशा पद्धतीनं आहे तुमच्या समोर. यामध्ये सेगमेंट म्हणजे हा पहिला पार्ट, ऑफसेट म्हणजे ॲड्रेस. आता उदाहरणार्थ हे सेगमेंट आहे, उदाहरणार्थ आपण धरू हे व्हेरिएबल आहे आणि लगेच हे व्हेरिएबल स्टोअर कुठे झालंय तर त्याचा ॲड्रेस पण समजते तुम्हाला. अशा पद्धतीनं हे आहे. आता सेगमेंट्स कुठे असतात तर CPU मध्ये, CPU द्वारे ॲडजस्ट केले जातात, बरोबर आहे. आणि हे ॲड्रेस म्हणजे काय, त्यांचा मेमरीमधला ॲड्रेस, समजते तुम्हाला. आता तेच इथं दिलेले, नीट बघा. थेअरीमध्ये सुद्धा ॲज डिस्क्राइब्ड इन अबव फिगर, CPU जनरेट्स युनिक ॲड्रेस इन फॉर ईच सेगमेंट. CPU generates unique addressing for each segment in this address there are 2 parts. ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. In the first part segment number is given and the second part मध्ये डेटा ऑफसेट दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता पहिल्याच्यात नंबर आहे म्हणजे काय जे असेल ते सेगमेंटचा नंबर, आणि दुसऱ्याच्यात आहे डेटा ऑफसेट. मग डेटा ऑफसेट काय, डेटा ऑफसेट इज वन काइंड ऑफ लिंकिंग ॲड्रेस ऑफ नेक्स्ट सेगमेंट. मी काय म्हणलं, ॲड्रेस आहे. ठीक आहे. इन द सेम वे ऑल दी सेगमेंट्स आर प्रॉपरली मेंटेन्ड, कनेक्टेड अँड प्रॉपरली हँडल्ड. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. मग आता हे कशासाठी, तर ते पण दिले बघा. दिस सेगमेंट टेबल इज वन काइंड ऑफ इंडेक्स. एक सेगमेंट टेबल मेंटेन केला जातो अशा पद्धतीनं, ज्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये सेगमेंट नंबर आहे, दुसऱ्या पार्टमध्ये डेटा ऑफसेट आहे. अशा पद्धतीनं हा टेबल मेंटेन केला जातो. आणि ह्या सगळ्या ह्या टेबललाच काय म्हणतो आपण, इंडेक्स, बरोबर आहे ना. सगळं ॲड्रेसिंग त्याच्यामध्ये, सगळं रितसर त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच मुळे काय होतं तर फॉर इथं विच कंटेन्स ऑल द सेगमेंट्स ऑफ पर्टिक्युलर प्रोसेस फॉर इट्स कम्प्लीट एक्झिक्युशन. त्या टेबलमध्ये, इंडेक्समध्ये दिलेल्या सगळ्या प्रोसेस ह्या व्यवस्थित एक्झिक्यूट व्हाव्यात म्हणून हा टेबल मेंटेन केला जातो. तर दिस इज ऑल अबाउट द सेगमेंटेशन, सेगमेंट मेमरी मॅनेजमेंट म्हणून काय जे असेल ते. आणि यामध्ये काय नसल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. काही सजेशन असल्यास सजेशन द्यायला विसरू नका. धन्यवाद.